कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यांनो? मग काय एकदम कसं काल चाललंय तुमचा दिवस? कालवा घरातला पोरं बाळ एकदम मजेतच ना? आमच्या बघा सकाळची सुरुवातच, दिवसाची सुरुवातच फणस कापण्यापासून झाले. अहो शेडगेवाडीचा बाजार होता ना, म्हणजे तसा त्रास तो मागच्या आठवड्यात त्यांना पप्पांना फणस घेऊन आलेले. एक नंदेला पाठवलं ट्रॅव्हल्समधनं आणि एक इथं आम्हाला ठेवला. मग काय फणस कापण्यापासूनच सुरुवात झालेली. अहो घरात सगळ्या घमघमाट सुटलेला, लय वास येत होता. मला तर ते वास सहन होत नव्हता म्हणून बाजूच्या रूम मध्ये ठेवलेला. तिथं काहीतरी काम करायला गेला की असला वास याचा. म्हणलं पप्पांना, म्हणलं शेवटी कापूनच टाका. कापलं तर राहू तो पिकलेलाच नव्हता, पोपट झालं राव. असं थोडासा कच्चा कच्चा दिसत होता. झाली की म्हणा आता 2 पोरं. म्हातारी झालं म्हणतो मी. इथं आपल्या जाऊबाईचं बुंडकलं. अहो त्याच्या पप्पावर त्याचं भांडण चाललेलं. काय माहित सकाळ सकाळ बाप लेकाचा कशावरनं चाललेला आपला राडा. आपण आपल्या इकडं राडा करावा. पप्पांना म्हणलं जरा मदत करावं. एवढा मोठा कोयता घेतलेला, तेलाची वाटी बाजूला घेतलेली. अहो फणस कापताना तेल तर लागतोच ना बाजूला. पाकासा हात चिकचिक चिकचिक झाले पाहिजे होते. आई तर आहे ना, म्हणजे सासूबाई त्यांना पप्पाने फणस आणला ना, एवढ्या चिडलेल्या. घरात इनमिन 3 माणसं, 2 बारकी पोरं. कुणाला एवढा फणस संपणार आहे? एवढा मोठा ढोलगा घेऊन आलेत. आई म्हणाली मी नाही कापणार, तुमचं तुम्ही करा तिकडं, मी काय तुम्हाला काय मदत नाही करणार. पण शेवटी बायको ना, मदत करायला बसली. चांगले एक इकडं मांडी घालून बसले, एक तिकडं मांडी घालून बसले. नाही म्हणता ते ताट भरलं. ते भरलं. परत त्याने तो टोप पण काढला. आता करायचं काय? आई म्हणाली हे घे फणस आणि बाजूच्या मावशीला जाऊन देऊन ये. संपणार तर नाही. मग काय 4था हिस्सा काढला, तो दिला. तो 4था हिस्सा अजून एक हिस्सा गण्याच्या घरी द्यायचा. अर्धा काय ताटभर घरात ठेवला आणि अर्धा म्हणजे टोपातला आहे ना, तो बाजूच्या त्या मावशींच्या फ्रीजमध्ये ठेवला. आता तुम्हाला तर माहिती आहे आमच्यात काय फ्रीज नाही, म्हणून आम्हाला बाजूला जावं लागतं. मी नाही सांगितलं म्हणून येऊ नकोस. अय शायनर, पडलास की? पडलं. बघितली का बारकी सासू आपली सायकल घेऊन कशी शायनिंग मारते ते? अहो ते स्टंट बाजी असते ना, पुढचं टायर उचलायचं तसं करायला लागले. परत त्या मोठ्या पोरांसारखं ना बारकी आपली थम्सअपची बाटली चपटी केली आणि मागच्या टायर मध्ये अडकवली. ती गरा 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 आवाज येतो. लहानपणीची आठवण झाली हो. जाऊ दे म्हणलं, तेवढी मज्जा करू दे. पण पिटलं तर टेन्शन येतं ना. आई आहे ना बाजूचं बाकीचं काय कचरा बिचरा टाकून आली आणि हे राहिलेलं 2 जण मस्तपैकी ते गर काढत बसलेलं फणसाचं. आपलं काय, आपण काय हात नाही जास्त लावला. लई चिकचिक होते बघा त्या फणसाची. असल्या भारी फोटो बिला काढल्याने इंस्टाग्रामवर टाकल्या. हे धडधड मेसेज सगळ्यांचं, आम्हाला पण पाठवू दे. आवले ढिगानं फणस पडलाय, ज्याला पाहिजे त्यानं येऊन घेऊन जावा, आम्हाला काय तर संपणार नाही. मस्त स्टोऱ्या बिऱ्या टाकून झाल्या. अहो नुसतं आणि दुपारचं मस्तपैकी फणस खाऊन झोपला. अहो ते फणस खाल्लं ना, आम्हाला काय भूकच लागली नाही. कसं तरी मोडकं तोडकं थोडंफार जेवण काढलं. पण काय पण मना फणसाचा आहे ना फोटोच लय भारी आलेला. जरा झोपून उठते तोपर्यंत आपली म्हातारी आली व माझी आजी सासू, म्हणजे माझ्या सासूची आई येळगाववरनं आली. तिला तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि तोपर्यंत पप्पा पण परत एकदा शेडगेवाडीच्या बाजारात गेले आणि काय आपलं टमाटर, कांदा, मिरची पावडं, म्हणजे आठवड्यात 2-4 दिवसाचा बाजार घेऊन आले व तोपर्यंत झाली दिवाबत्तीची वेळ. घरात नुसता गाडा बनवलाय. नाही मी आले 2 मिनिटं. हा इथं वर हे सफेद आहे ना. अंतर गेली चांगलं. दुपारी एवढं फणसाचं गर खाल्लेलं ना, ढेकरवर ढेकर. त्या फणसाचंच ढेकर येत होतं. आता 2-4 दिवस काही मी फणसाला हात लावणार नव्हते. आणि आपल्या बारक्या सासूचं, आपल्या पोरांचं असं असतं, हातातलं काम सोडायचं आणि त्यांची नाटकी काय आहे ते बघायची. इम्मी बघ त्यांचं काय बोलणं असेल, त्यांचं काय केलेलं असेल ते अगोदर ऐकायला लागतं, नंतरच पुढचं काम करायचं. बघा काय सुचून देत नाही ते पोरं. घरात तर नुसता गाड्याने धिंगाणा केलेला होता.
चहा पाणी झालंच तोपर्यंत बाहेरनं चिरचिर पाऊस चालू झाला. म्हाताऱ्याची धुतलेली साडी वगैरे सगळी कपडे आत आणली, पंख्याच्या खाली सुकवायला लागणार कारण का पावसाचा दिवस चालू आहे. ती जिथं ऍडजस्टमेंट आपल्या बायकांना लय भारी जमते बघा. सगळ्या दरवाजा खिडक्यावर आपले कपडे चिटोरी फिटोरी चड्ड्या पोरांच्या सुकत घातलेल्या आहेत त्या. अहो जिथं ते पडदा लावतो का नाही त्या पडद्याच्या दांडीवर एवढी मोठी भली मोठी ती आपल्या म्हाताऱ्याची नऊवारी साडी ती सुकत घालायला लागते कारण का ती साडीच लय मोठी आहे. कुठं घरात अडकवणार. चांगला बघा एक जोराचा पाऊस पडून गेला. आता म्हातारी आई आले म्हणून आहे ना पप्पांनी आणलेलं म्हणजे त्यांच्या लाडक्या सासूबाईसाठी मस्त ताजं ताजं मासं आणलेलं. आता तुम्ही बोलू नका श्रावण मध्ये मासं खातेस म्हणून. अहो हा श्रावण चालू व्हायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे ना मला व्हिडिओ टाकायला उशीर होतो. बाहेर आईनं मासं धुवायला घेतलेलं तोपर्यंत मी आतमध्ये जेवणाची तयारी केली. काय राहिलेली भांडीचं सगळं काय भांडी बिंडी घासून ठेवली. आता पीठ मळायचं होतं. एकीकडे भात गॅसवर ठेवला, एकीकडे पीठ मळायला घेतलं. आता एवढे माणसाचं जेवण करायचं. म्हातारे वगैरे आलेली. आता नॉनव्हेज आज म्हणल्यावर गणी आपण जेवायला येणार त्यामुळे जरा लवकरच आणि गावाला कसं लवकरच जेवण असतं का नाही त्यामुळे जरा गडबड करावी लागते व चहा पाणी झाल्यावर. पीठ चांगलं मर्दून मळलं बघा आणि भात पण झालेला होता. तोपर्यंत आईनं मासं धुवून आणलं. आता म्हणलं पिठाला पण आराम पाहिजे ना. माझं ठरलेलं आहे बघा. जरा काम झालं की बाहेर जाऊन कट्ट्यावर बसायचं, चहा पाणी झालं की कट्ट्यावर बसायचं, सगळं काम झालं की कट्ट्यावर आणि पोरांवर जरा 5-10 मिनिटं आपलं मस्तपैकी एन्जॉयमेंट करायचं. ही आपलं मुंडुकलेलं आहे भारी एंटरटेनमेंट आहे बघा. माझ्या मागं शेपटीसारखं जिथं जाईल किचनमध्ये गेल्यावर किचनमध्ये, बाहेर आल्यानं बाहेर एकदम भारी बघा. शायनिंग मारायला तर एक नंबर आहे बघा. त्याच्यावर जरा 5-10 मिनिटं टाइमपास केला आणि घरात परत आलं. मला रुटीनला लागावं कारण का एक सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मला ना मासे तळता येत नाही. मी ट्राय पण केलेले नाहीत आणि मला येत पण नाही. त्यामुळे बाकीचं सगळं मला जेवण आवरून घ्यायचं होतं. मासं आई तळणार होती आणि इकडं पोरांचा टाइमपास चाललेला होता कारण का आमची टीव्ही झालेली होती खराब. मग काय घरातच एंटरटेनमेंट डिस्को खोललेला आम्ही घरामध्येच. बाहेर मस्तपैकी सांचे पाराचं टायमिंग झालेलं होतं. बाहेर 5-10 मिनिटं टाइमपास करून आहे ना मी आलो घरामध्ये चपात्या लाटायला, नाहीतर पीठ पातळ झालं असतं. आता आमची टीव्ही खराब अशी तशी नव्हती झालेली. एकच चॅनल लागलेला गाण्याचा आणि स्क्रीन दिसत नव्हती, फक्त आवाज येत होता. आता बाहेर पप्पांचं चाललेलं टीव्ही बरोबर एकदम मोठं भांडण. त्या टीव्हीला थपाथप मारायचं. आता ते पहिल्या डब्या टीव्हीला चालत होतं, थपथप मारल्यावर लागायचं. आता ही स्क्रीन टीव्हीला कसं चालेल बरं. आता हे आतमध्ये पण पोरं मला सुखानं काम करून देत नव्हते. एक आलं ही दक्ष आला की मागणं अनिशाचा, अनिश आला की दक्ष घ्यायचा. त्याचं दोघांचं कॉम्पिटिशन चाललेलं की आता मला कोण उचलणार. आता ह्या दोघांना मला उचलता येईल का. आता तुम्ही म्हणाल की भाकरी का करतेस, आता तर चपाती केल्या. आमची म्हातारी आहे ना तिला चपाती चावत नाही. भाकरी कशी अशी चावतीन तिला आवडते म्हणून ती चपाती खात नाही, भाकरीच खाते. मग तिच्यासाठी एक भाकरी करायला घेतली. पण आपण एक भाकरी करायला घेतलं, एकच भाकरी होती का, त्याच्याबरोबर एक बारका दामटा पण झाला. मग पटापट भाकरी पण झाल्या, चपाती पण झाल्या. आता आईला गॅस मोकळा करून द्यायचा होता मच्छी फ्राय करायसाठी. स्वयंपाकघरात मी एकटी काम करत असते ना तेव्हा माझं ठरलेलं असतं. एक तर फाल्गुनी फटकची गाणी लावायची, नाहीतर एक तर भूताची गोष्टी लावायच्या होत्या. पण आज मला सुखानं कोण गोष्टी ऐकून देत नव्हतं. बारकी सासू पण होती तिथंच, मोठी सासू पण तिथंच होती आणि अनिश तर होताच मागं. आईला मस्तपैकी बारकी शेगडी काढून दिली मच्छी फ्राय करण्यासाठी. मला मच्छी फ्राय करता येत नाही, पण मला ना हे करता येतं, कालवण चांगलं जमतं बघा मास्याचं. आता मी तिथे कशी उभी राहू. मी आहे ना माशाचं कालवण आहे ना थोडंसं कोकणी आणि मालवणी टाईपमध्ये करते. तुम्ही कसं करता म्हणजे मी खोबरं बिबरं काय वापरत नाही. फक्त आहे ना कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रकचा ह्याचाच वाटण वापरते आणि कोकम किंवा चिंच टाकते. आता गावाला ना कोकम पण नव्हतं आणि चिंच पण नव्हतं. आणि हो धना पावडर किंवा धन टाकते. एकदम असं मालवणी टाईपमध्ये लागते बघा. आणि चांगला मसाला भाजून झाला नाही, त्याला त्याला सुटलं नाही, मग त्याच्यातच ते माशाचे तुकडे टाकायचे ते पण चांगले असे रसरशीत वाफलून घ्यायचे. इथं आमचं सासवा सोनाचं जोडीनं काम चालू होतं. आणि हो बरं का माझ्या हातचं माशाचं कालवण सगळ्यांनाच आवडतं, जास्त करून पप्पांना म्हणजे सासरे बुवांना तर खूप आवडतं. त्यामुळे थोडासा रस्सा जास्तच करते त्यांना सकाळी खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आमचं जेवण तयार होतं. सगळं काय शिजलेलं होतं. आता सगळेजण एकत्र जेवायला बसलेले. दक्ष त्याला किती दिसतीस बघतो, ह्याला किती दिसतीस. ए धर दक्ष, दक्ष
सगळ्यांना बघा माशाचं कालवण आवडलं. आईनं सगळ्यांना माशाचे तुकडे वाटलेले होते. मासे होते त्यामुळे पोरं पहिल्या पंक्तीलाच बसलेले होते. म्हाताऱ्याला पण जामच आवडलं. म्हाताऱ्याने एक भाकरी अख्खीच्या अख्खी संपवली बघा. आता सगळे जेवले आणि झोपायला गेले. हे तर जेवणाचं काम सोडा, सगळ्यात मोठं मला टेन्शन काय होतं माहितीये का, स्वयंपाक घर स्वच्छ करायचं. माशाचा वास लवकर जात नाही त्यामुळे लिक्विड साबण सगळं वापरते आणि किचन म्हणजे आपला ओटा आहे ना स्वयंपाकघराचा एकदम स्वच्छ धुवून काढला. एवढा स्वच्छ धुवून काढला की त्या गॅसच्या शेगडीत माझं तोंड दिसत होतं, एकदम चमकत होतं. सगळ्या शेवटी आता भांडी घासायची राहिलेली होती. आता भांडी म्हणजे जातच नाही वास, लादी बिदी सगळं स्वच्छ करायला लागतं. अर्धा पाऊण तास तरी लागला बघा जेवल्यानंतर. त्यामुळे ते असलं नॉनव्हेज करायचं ना मला अजिबात जमतच नाही. लेट वैताग घेतो नॉनव्हेज करायचं म्हणल्यावर. इकडं भांडी घासायला घेतली आणि इकडं ओव्याचं पाणी उकळत ठेवलेलं होतं मी. जेवल्यानंतर गरम मी असं कोमट आहे ना ओव्याचं पाणी पिते. आणि सगळ्यात शेवटी टोप राहिलेला ओव्याचा तो पण घासून काढला. म्हणजे एकदम स्वयंपाकघर सपाचक झालेलं होतं. एवढं होतंय तोपर्यंत हे आपलं बारकं मुंडुकला आलंच ना मागणं. माझ्याशिवाय झोपतच नाही बघा. लय भारी वाटतं मला, एकदम चिटकून झोपतं बघा. आता हे आपलं बारकं पिल्लू दक्ष तर मोठा झालाय. आता तो माझ्याकडे झोपत नाही, तो त्याच्या आजी आजोबाकडे झोपाय जातो. मग काय होच असतो माझ्या बाजूला, भ्या पण वाटतं आणि माझ्यामुळे त्याला रात्रीचे ना ब्रश करायची पण सवय लागलेली आहे. टाइमपास पण लय भारी होतं त्याच्याबरोबर. सगळे बघा झोपलेले होते, आम्ही दोघं जाग होतं. कारण का उशीरच तेवढा झाला ना सगळं स्वच्छ बिच्छ करायला, लादी बिदी पुसायला. एकदम चपाचक झालं का नाही माझं बघा स्वयंपाकघर. सगळ्या घरात अंधार भुडूक झालेला होता. आता आमचा इकडं दोघांचा टाइमपास चालू होणार. हातरून टाकायचं, झोपायचं, जरा गप्पा गोष्टी. आणि हे जो माझ्या मागं लागलेलं असतं की इम्मी मला एक गोष्ट सांग. मग काय झोपताना थोडंफार त्याला एखादी गोष्ट बिष्ट सांगायची. तू दिसते असं दिसते का. आमचा हातरून टाकलं. हो, मी आणि आपलं पिल्लू मी बेडरूम मध्ये झोपते, बाकी सगळे हॉलमध्ये झोपतात. त्यामुळे सगळं झोपताना अजून एक माझं काम असतं, सगळ्या खिडकी दरवाजा लाईटा बंद आहे का, कड्या व्यवस्थित लावले का, पडदं लावले ती का. चोराबिराचं भ्या वाटतं ना, म्हणून सगळं एकदाच चेक बिक केलं, लाईटा बिटा बंद केल्या आणि आमचा इकडे टाइमपास चालू झाला. असला टाइमपास म्हणजे एकतर किचन मध्ये अर्धा एक तास स्वच्छ करायला घालवलं आणि ह्याच्या बरोबर अर्धा तास हे जी काय बडबड संपत नाही. हे करायचं का ते करायचं का, ही गोष्ट सांग, भूताची गोष्ट सांग. राम राम भाइयो, गुड नाईट. घरात आहे ना बारकं बाळ असलं ना खरंच लय भारी वाटतं बघा. आता हे माझं पिल्लू मोठं झालंय ना, त्यामुळे गावाला आलं माझ्याजवळ झोपत नाही. हेच बघा जाऊबाईचं बिरमुटा माझ्या बाजूला झोपतं. आणि ह्याची गोष्ट गंमत कशी आहे, ह्याला भूताची गोष्ट आहे. भूताची गोष्ट सांग म्हणून मागं लागतो आणि भूताची गोष्ट सांगितली ना पटकन 5 मिनिटात झोपून जातो बघा. त्याच्यामुळे ह्याच्याबरोबर ना लय मज्जा येते. घरात आहे ना बारकी पोरं पाहिजे तीच, आपलं मन पण खुश राहतं आणि ह्यांच्यामध्ये मन लागतं. त्यामुळे इकडे तिकडे काय आपलं डोकं बिक्कं फिरत नाही. मस्तपैकी ह्याला वॅसलीन बिसलीन लावलं, टकूचं बिक्कूचं लावलं. आता फक्त गोष्ट सांगायची आणि पटकन झोपून जायचं बघा. जरा कारभाऱ्यांना पण फोन लावावं म्हटलं, गुड नाईट वगैरे बोलावं. गुड नाईट, गुड नाईट, शब्बा खैर, गुड नाईट, टाटा बाय बाय, स्वीट ड्रीम. अजून लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. गुड नाईट, बाय.